की CRC इज अन एरर डिटेक्शन टेक्निक. मी आता सांगितलं की एरर डिटेक्शन टेक्निक आहे बेस्ड ऑन द बायनरी पॉलिनॉमियल डिव्हिजन. कॅल्क्युलेट CRC फ्रॉम द फ्रेम. आपल्याला फ्रेम दिलेली आहे तर आपण गिवन डेटामध्ये फ्रेम लिहून घेतली आणि हा आपला जनरेटर आहे तो आपण क्रिएट केलेला आहे. तो जनरेटर इथं. हॅलो फ्रेंड्स, तर आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत LRC आणि CRC. ओके, तर सिलेबसमध्ये या टायमाला फक्त CRC विचारलेला आहे, LRCचा कुठेच मेन्शन केलेला नाही आहे. पण समर 25ला एक क्वेश्चन आलेला आहे, म्हणजे रिसेंटली आलेला आहे की कम्पेअर LRC आणि CRC एनी 2 पॉईंट्स ऑफ इच, म्हणजे 2 पॉईंट कोणते पण लिहा. तर हा क्वेश्चन समर 25ला विचारलं तर विंटर 24ला काय विचारलं थर्ड युनिटमधला की डिमॉन्स्ट्रेट वर्किंग ऑफ CRC विथ एक्झाम्पल. CRCला वर्किंग एक्सप्लेन करा आणि त्याचा एक्झाम्पल पण द्या. तर तुम्ही हा एक्झाम्पल देऊ शकता आणि हा क्वेश्चन पण विचारलेला आहे विंटर 24ला आय थिंक सो. तर काय विचारलं हा क्वेश्चन, म्हणजे रिपीटेड झालेलंच आहे, बोर्डला विचारलेलं आहे की कॅल्क्युलेट CRC फ्रॉम द फ्रेम. ही फ्रेम दिली असते तुम्हाला आणि जनरेटर असतो पॉलिनॉमियल आणि त्याच्यातून काय करायचं ट्रान्समिटेड फ्रेम तुम्हाला काढायचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण यांचा पहिला कम्पॅरिझन बघू, नंतर CRCची वर्किंग बघू, नंतर हा न्यूमेरिकल आपण सॉल्व्ह करूया. ओके, तर 3 कॉन्सेप्ट आपण बघणार आहोत फ्रेंड्स. पहिला बघूया कम्पॅरिझन ऑफ LRC आणि CRC. कोणते तुम्ही 2 पॉईंट तर प्रिफेअर करू शकता. तर बघा LRC म्हणजेच काय आणि CRC म्हणजेच काय. लॉंजिट्युडिनल रिडंडन्सी चेक म्हणजेच LRC इज अ मेथड इन विच ब्लॉक ऑफ बीट्स इज ऑर्गनाइज इन द टेबल. म्हणजे रॉ आणि कॉलम मध्ये ब्लॉक ऑफ बीट्स काय करतात ऑर्गनाइज करतात आणि कॅल्क्युलेट द parity bit for each column and then set the parity bit is also sending with the original data. From the block of parity we can check the redundancy. ओके, म्हणजे LRC मेथड कशासाठी यूज केले तर किती एरर तुमच्यामध्ये फाइंड आउट झालेले आहेत ते फक्त बीटने कॅल्क्युलेट करण्यासाठी LRC यूज केले. CRC पण सेम काम करतो. सायकलिक रिडंडन्सी चेक इज द वन ऑफ द मोस्ट कॉमन अँड पॉवरफुल एरर डिटेक्टिंग codes in which the sequence of redundant bits called the CRC is appended to the end of the unit so that the resulting data unit become the exactly divisible by the second predetermined binary number. हा काय आहे ना फ्रेंड्स, तुम्हाला जेव्हा एक्झाम्पलमध्ये मी सांगेन तर तुम्हाला समजेल. ओके, हा फक्त 2 पॉईंट्स आहेत ते तुम्ही MSBTच्या बोर्डमध्ये तुम्ही लर्न करू शकता किंवा हे 2 पॉईंट पण करू शकता की LRC ऑफ n bit can easily detected, CRC is a more powerful than LRC. Burst error of n bit, VRC and LRC is in detecting errors. आणि खालचा पॉईंट पण तुम्ही लिहू शकता की लॉंजिट्युडिनल रिडंडन्सी काय LRC is an error detection method based on the binary addition. CRC is based on the binary division मध्ये. आता बघा CRC आणि LRC मधला आपण बघत आहोत CRCची वर्किंग. तर वर्किंग ऑफ CRC म्हणजे की काय की CRC इज अन एरर डिटेक्शन टेक्निक. मी आता सांगितलं की एरर डिटेक्शन टेक्निक आहे बेस्ड ऑन द बायनरी पॉलिनॉमियल डिव्हिजन. ओके, बायनरी पॉलिनॉमियल डिव्हिजन वरती CRC वर्क करतं. द सेंडर डिवाइड्स द डेटा बाय जनरेटर पॉलिनॉमियल. सेंडर काय करतो डिवाइड्स करतो डेटा बाय जनरेटर पॉलिनॉमियल. ओके, आणि द रिमाइंडर्स ऑप्टेन इज अपेंड टू द डेटा फ्रेम. म्हणजे डेटा फ्रेम असतो त्याचा रिमाइंडर जो तुमचा भेटणार डिवाइड झाल्यानंतर तो ॲट द त्याच्या एंडला अपेंड म्हणजेच ॲट द एंडला काय होणार आहे जॉईन होणार आहे. ॲट द रिसीव्ह साईड द रिसीव्ह फ्रेम इज अगेन डिवायडेड बाय द सेम जनरेटर. म्हणजेच की काय की रिसीव्ह साईड आहे ना ती रिसीव्ह फ्रेम करण्याची डिवाइड कशा होणार आहे परत सेम जनरेटर पासून. इफ द रिमाइंडर इज 0, काय विचारलं बघा मेन इम्पॉर्टंट, इफ रिमाइंडर इज 0 डेटा इज एक्सेप्ट, अदरवाइज एरर इज डिटेक्टेड. जर रिमाइंडर 0 आला तरच डेटा
काय करतो, ऍक्सेप्ट करतो, अदरवाईज इरॉर डिटेक्ट करतो. तुम्हाला समजतं की आपण एक्झाम्पल थ्रू बघणार आहोत तेव्हा. ओके, तर फ्रेंड्स बघा, हा एक्झाम्पल आपण त्या बघणार आहोत. काय विचारलाय क्वेश्चन, कॅल्क्युलेट CRC. पहिले ते थेरी पार्ट लिहून घ्या, नंतर हा एक्झाम्पल लिहून घ्या. हाच क्वेश्चन एक्झामला आलेला आहे, सो याची प्रिपरेशन करून जा. कॅल्क्युलेट CRC फ्रॉम द फ्रेम. आपल्याला फ्रेम दिलेली आहे, तर आपण गिवन डेटामध्ये फ्रेम लिहून घेतली. काय आहे, 1 1 0 1 0 1 0 1 1 1 1 0 1 0 1 0 1 1. आणि जनरेटर पॉलिनॉमियल काय आहे, x4 प्लस x प्लस 1 अँड रायडर ट्रान्समिटेड फ्रेम आपल्याला काढायला सांगितलेली आहे. तर हा तुमचा पॉलिनॉमियल आहे, त्या पॉलिनॉमियल पासून आपण क्रिएट केला हा जनरेटर. आता तुम्ही बोला सर हा कसा आला, तर सांगतो तुम्हाला. आपण खूप सिम्पल आहे, फक्त नीट लक्षात आहे की हा जनरेटर कसा आला. तर मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो की हा कसा आला. बघा काय दिलं आपल्याला पॉलिनॉमियल फ्रेंड्स, की पॉलिनॉमियल x4 प्लस x प्लस 1. काय आपण एकदा बघून घेऊया, मी तुम्हाला समजेल. वेट, काय आहे फ्रेंड्स, x4 प्लस x प्लस 1. ओके, हा सिम्पल असा न्यूमेरिकलचा एक पार्ट. तर तुम्हाला इथे काय करायचं बघा फ्रेंड्स, सिम्पली x4 म्हणजे काय, x4 प्लस x3. ओके, समजून जा फक्त, x3 प्लस x2 प्लस x1 प्लस काय असणार आहे फ्रेंड्स, 1. ओके, आता ह्याच्या पुढे काय नाही, म्हणजे हा 1 आहे. हा बघा इथं x4 प्रेझेंट आहे म्हणून x3 नाही आहे 0, x2 नाही आहे 0, x1 नाही आहे 0, आणि हा 1 ॲज इट इज, म्हणजे हा इथं असतो x0चा पार्ट. ओके, तर आता बघा आपण काय सिम्पली आहे भेटणार आपलं, 1 0 0 0 1. हा समजला पार्ट तुम्हाला कसा आला बघा. हा 1 इकडचा 1, हा 0, हा 0, हा 0, आणि तुमचा हा 1 आहे तो 1 मध्ये. म्हणजे हा जो एक्स पार्ट आहे त्याला फक्त तुम्हाला तयार करायचा आहे कशा फॉर्मॅटमध्ये, x3 मिसिंग आहे याच्यामध्ये, x2 मिसिंग आहे, प्लस x1 मिसिंग आहे, आणि प्लस x0 मिसिंग आहे. त्याची आपण व्हॅल्यू काय टाकली, 0 0 0. यांची 0 व्हॅल्यू टाकली, आणि 1ची तर आपली पोझिशन दिली आहे, 1 दिलेलं आहे. x4 तर ऑलरेडी प्रेझेंटच आहे. ओके, आय होप तुम्हाला कन्सेप्ट समजलेला असेल. म्हणून फ्रेंड्स आपण इथे काय घेतला, की बघा इथे काय x4 आहे, x3 x2 x आहे, बरोबर आहे. x वरती काय नाही म्हणजे 1 आहे म्हणून 0 0, आणि इथं हा प्रेझेंट आहे म्हणून इकडचा 1 इथे, आणि हा 1 0चा ॲज इट इज. हा झाला तुमचा जनरेटर. आता बघा काय करायचं आहे फ्रेंड्स, की त्याने काय म्हटलंय, की अपेंड्स 40 टू द डेटा. 40 का, कर तुमचे पॉलिनॉमियलची डिग्री किती आहे, 4 आहे, म्हणून शेवटला 4 0 ॲड करायचे. कुणाच्या शेवटला, याच्या शेवटला 4 0 ॲड करायचे. बघा मी ते 4 0 ॲड केले. आता ॲड केल्यानंतर काय करायचं, या नंबरने त्याला डिवाइड करायचं आहे. आता मी तुम्हाला डायरेक्ट आन्सर दिला असता, पण मी तुम्हाला डायरेक्ट आन्सर देणार नाही, मी तुम्हाला एक एक स्टेप कॅल्क्युलेट करून दाखवणार आहे. फक्त तुम्हाला काय करायचं आहे फ्रेंड्स, एक लाईक करायचं व्हिडिओसाठी आणि एक कमेंट करायचं आहे. जर पुढे जायचं असेल तर, दिसत नाही मला एक पण कमेंट. ओके ठीक आहे, तुम्ही कराल, नक्की करा कमेंट, आणि लाईक करायला विसरू नका. तर बघूया आपण काय कॅल्क्युलेट कसा करायचा फ्रेंड्स. बघा, तर कॅल्क्युलेट करण्यासाठी बघा मी तर पूर्ण स्टेप मी तुम्हाला सांगतोय. की बघा, हा जो तुमचा नंबर आहे, आपण शेवटला 0 ॲड केलेले आहे 4, आणि हा आपला जनरेटर आहे तो आपण क्रिएट केलेला आहे, तो जनरेटर इथं, आणि हा पुरा नंबर, हा जो पुरा नंबर आहे तो इथे. तर पहिल्यांदा बघा तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, की जेव्हा 0 आणि 0 असेल ना तेव्हा 0, 1 आणि 1 असेल तेव्हा 0. म्हणजेच की काय, इन शॉर्ट, जर सेम असतील ना तर 0. इथे आपल्याला एक्सॉर ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे. जर 0 असतील तर 0, म्हणजे दोन्ही सेम असतील, समजा 0 0 1 1, तर 0 होणार आहे, अदरवाईज 1. आणि एक गोष्ट, जो आपला फायनल आउटपुट असेल तो 0 नसला पाहिजे. तर 0 असेल तर वरचे नंबर खाली घ्यायचे. आता तुम्हाला समजून जाईल कसं करायचं आहे ते. आता बघा, हा नंबर पहिला ॲज इट इज इथे आला, 1 0 0 1 1, बरोबर आहे. आता पुढे काय करायचं बघा फ्रेंड्स, हा जो नंबर आहे ना त्यातला पहिला हा आपण कॅल्क्युलेट करूया, नंतर मग हा पार्ट कॅल्क्युलेट करूया, नंतर मग हा, नंतर मग हा, नंतर मग हा. ओके, तर आता पहिल्यांदा फ्रेंड्स मला तुम्ही सांगा, की मी आता तुम्हाला सांगितला की जर 0 0 असेल तर 0, 1 1 असेल तर पण 0, म्हणजे सेम असतील. तर बघा, हा सेम आहे, नाही आहे. 1 1 सेम आहे, आला इथं 0. पुढे बघा,
हा 1 1 सेम आहे, हा इथे आला 0. बाकीच्या इथे बघा हा 0 आणि 0 सेम आहे, आला 0. बाकीचे सर्व इथे 1. ओके, इथपर्यंत स्टेप लक्षात ठेवा. ठेवलात. आता काय करायचं बघा. आता तुम्हाला हा नंबर आहे ना, तो ॲज इट इज खाली घ्यायचा आहे. घेतलात खाली. जो हा नंबर असेल तो खाली येईल. का खाली येईल फ्रेंड्स? काय आपल्याला हा आता 4 बीट नंबर भेटलेला आहे आणि हा एक नंबर ऍड करून हा झाला 5 बीट नंबर. ओके, आता परत हा नंबर या खाली. हा परत नंबर इथे खाली केल्यानंतर सेम कॅल्क्युलेशन करा बघा. 1 1 0 1 1 0 0 0 0 0 0 0 1 1 0. का? जर सेम असेल बघा, हे दोघं पण सेम आहेत. 1 1 सेम आहे, 0 0 सेम आहे, 0 0 सेम आहेत, 1 1 सेम आहेत, 1 1 सेम आहेत, ऑल इज 0. पण मी काय बोललो होतो फ्रेंड्स, आपल्याला 0 चालणार नाही, राईट? 0 चालणार नाही आहे. मग आपण काय केला फ्रेंड्स, जो हा नंबर होता ना तो खाली घेतला. हा पण 0 आहे, हा पण चालणार नाही. मग आता काय केला आपण, हा 1 नंबर आहे तो खाली घेतला. मग 1 नंबर खाली घेतल्यानंतर पण बघा इथे 1 आला. मग आपल्याला काय करायचं बघा, हा 1 0 0 0 हा पण चालणार नाही, कारण याच्यामध्ये 3 0 आहेत. 3 0 चालणार नाही. हा पुरा नंबर म्हणजे इथे 1 गेला पाहिजे. MSB मध्ये या पोझिशनला 1 असला पाहिजे. मग आपण काय केला, परत एक 1 खाली ॲड केला, नंतर 0 परत ॲड केला, कारण की 1 इथे ॲड केल्यानंतर पण बघा 0 बघा 1 1 0 0 असा नंबर होईल 4 नंबरसाठी. म्हणून आपण परत 0 ॲड केला, परत 0 ॲड केला. मग आता आपला नंबर फायनली हा भेटला. कोणता नंबर फ्रेंड आपल्याला फायनली भेटला? 0 ॲड केल्यानंतर बघा हा नंबर भेटला आपल्याला. पण आपल्याला 5 नंबर पाहिजेत, म्हणून आपण काय केला, जो हा 0 होता तो पण इथे ॲड केला आणि मग ह्या पुऱ्या नंबरसोबत याला परत डिवाइडला हा इथे पुन्हा आला. आणि मग आल्यानंतर परत इकडचं कॅल्क्युलेशन चेक करणार आहे. समजा 0 1 डिफरंट आहे, इथे आला 1, इथे 0 1 आहे, मग इथे आला 1, इथे 0 0 सेम आहे, 0 आला, 1 1 सेम आहे, इथे 0 आला, इथं 1 आणि 0 आहे म्हणून इथं 1 आला. म्हणजे हा पार्ट तुम्हाला इथे समजलेला असेल. लक्षात ठेवा किंवा 0 0 0 1 1 0 असतो फ्रेंड्स. ओके, आता पुढे बघा काय करायचं आहे. आता पुढे या परत नंबरने आपल्याकडे हा एक नंबर रिमेनिंग आहे तो आला इथे खालती. ओके, हा नंबर खालती आल्यानंतर तुम्हाला काय करायचं फ्रेंड्स, हा नंबर पुन्हा याच्याने याला डिवाइड करता जोपर्यंत फायनल रिमाइंडर तुम्हाला भेटत नाही तोपर्यंत. ओके, आणि मग नंतर काय करायचं फ्रेंड्स, फायनल रिमाइंडर भेटल्यानंतर हा नंबर आहे ना त्यांनी परत डिवाइड केल्यानंतर हा तुम्हाला फायनल आन्सर मिळणार आहे. जो तुमचा रिमाइंडर असेल ना फ्रेंड्स, तो तुमच्या फ्रेममध्ये ॲड होईल. म्हणजे कसा, जो तुमचा ओरिजिनल नंबर होता, म्हणजे हा बघा तुम्हाला रिमाइंडर काय भेटला फ्रेंड्स, रिमाइंडर भेटला 0101, त्याला आपण म्हणतो CRC, आणि CRC ॲड झाला. जिथं आपण 4 बीट शेवटचे अपेंड केले होते ते तुम्हाला काय करायचं, आपण 0101 ॲड करायचं आहे. हा तुमचा असेल ट्रान्समिटेड फ्रेम. आय होप तुम्हाला समजलेला असेल. जर काही डाऊट असेल तर व्हिडिओ बॅक करा आणि पुन्हा बघा आणि तुम्ही स्वतःहून सॉल्व्ह कसा ट्राय करा. व्हिडिओ आवडले असेल फ्रेंड्स तर एक लाईक आणि सबस्क्राईब आणि कमेंट होऊन जाऊ दे. मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.